उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व असा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आपला पार पडला आहे। यासाठी आपले धर्मरक्षक राहुलजी त्यांचे सर्व सहकारी, आपल्या या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सौरभजी करडे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आजचे सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व शिवभक्त, शिवसूर्याचे दर्शन घ्यावे, सतत तयांचे मनन करावे, शिवकार्याचे सेवक व्हावे, देव देश आणि धर्म कार्य। आपल्या या हिंदू युवा प्रबोधिनीच्या माध्यमातून ज्यावेळेला आपली संस्था आपण चालू केली की हिंदुत्वाची चळवळ चालू असताना किंवा काम करत असताना ज्या ज्या उणिवा आपल्याला भासल्या त्या आमच्या अनुभवातून वेगवेगळ्या चांगल्या लोकांच्या मार्गदर्शनातून आम्ही त्या काढल्या आणि त्या विषयांवरती आम्ही काम करतोय। तर आमचे मार्गदर्शक आणि युवा सहकारी वैकुंठवासी हबहब शिरीष महाराज मोरे यांचं आकस्मिक असं 5 तारखेला दुःखद निधन झालं, पण त्यांनी आम्हाला नेहमीच या अशा कार्यासाठी खूप पाठिंबा दिला आणि त्यांचा आज तिथून आवर्जून उल्लेख केला पाहिजे, कारण त्यांच्या माध्यमातून त्यांनी घडवलेले जे लेखक आहेत, वक्ते आहेत, त्यांच्या पुस्तकांपासूनच आपल्याकडे पुस्तक प्रकाशनाची सुरुवात झाली। आपण त्यांनी घडवलेला जो बाजी पांडव आहे, त्यांनी जी शंभू पावणे लिहिली त्या पुस्तकापासून आपल्या या पुस्तक प्रकाशन सोहळा, कारण आम्ही आमच्यातला जर शाहीर सोडला तर असं सांस्कृतिक विभागाशी संबंधित कुणी नव्हतं। मोर्चे आंदोलन करणं, लवजिहाद करणं, गोरक्षण करणं अशी ग्राउंड लेवल आक्रमक कामाची पद्धत होती, पण ते असताना एक व्यवस्थित एक यंत्रणा उभी राहिली पाहिजे। कार्यकर्त्यांना म्हणजे ज्यांना आपण धर्मरक्षक होतो यांना बळ दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं काम आपण उभं केले आणि शिरीष महाराजांनी जो आपल्यावरती विश्वास टाकलाय, आज आपल्या या कार्यक्रमामध्ये बहुतेक उपस्थित राहणार होते, दुर्दैवाने आज ते नाही आहेत, परंतु त्यांना जे अपेक्षित आहे आपल्याकडून किंवा त्यांनी आपल्याविषयी जो विश्वास व्यक्त केला आहे, अनेक चर्चा व्हायच्या, संरक्षण व्हायच्या, आमच्या सर्वांचेच प्रत्येकाशी त्यांचे घनाचे घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध होते। तर प्रत्येकाशी चर्चा करताना त्यांनी वेळोवेळी देवदेश धर्माप्रती आपली भावना आणि काय पद्धतीने आपण काम केलं पाहिजे हे अनेक वेळा व्यक्त केले। तर आम्ही इथून पुढेही जे ज्या पद्धतीने आमच्या क्षमतेनुसार नवीन मुलांच्या पाठीशी ज्या ताकदीने उभं राहता येईल तो राहण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। आजच्या या सोहळ्यास मी नव्हतो, त्यामुळं या नियोजनामध्ये मी कुठेही नाहीये, माझं बोलणंही अपेक्षित नाहीये आणि इतके चांगले व्याख्यान वक्त्यांना ऐकल्यानंतर अनेक विविध विषयांवरती आज स्पर्श आले, अनेकांना हे नवीन विषय असतील तरी त्यांनी हे शांतपणे सगळं ऐकून घेतलं। त्याबद्दल आलेल्या सर्व पाहुण्यांचे, मान्यवरांचे, सर्वांचे मी हिंदू युवा प्रबोधिनीकडून आभार मानतो आणि शिरीष महाराज मोरे यांची आपण शोक सभा घेणार आहोत। ती दिनांक 14 तारखेला त्यांचा 10वा आहे, त्या दिवशी याच ठिकाणी आहे। स्थानात जर बदल झाला तर आपल्या सर्वांना कळवण्यात येते, फायनल झालेलं आहे सभागृह। तर याचा निरोप आणि त्याची श्रद्धांजली हा आपल्या या आभार प्रदर्शनानंतर होईल। आपण सर्वांनी जो विश्वास हिंदू युवा प्रबोधिनीवरती ठेवलाय तो कायम आपला राहावा, अशाच पद्धतीची आमची कार्यपद्धती इथून पुढेही असेल। आलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। आपला युवा लेखक सुजित हा इथून पुढे आम्ही त्याच्यासोबत काम करत राहणार आहोत, त्याचंही खूप खूप अभिनंदन। त्याचं पुस्तक प्रकाशन ह्या इतक्या खूप सुंदर अशा ठिकाणी आणि चांगल्या संख्येत सर्व त्याच्या हितचिंतकांच्या समवेत झाले, तर सर्वांना एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक